नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहिणींचे 2100 रुपये यायचं तर लांबच राहिलं, पण आता 1500च बंद पडायच्या मार्गावर आहेत। आता ज्या ज्या बहिणींनी अर्ज केले त्या प्रत्येक बहिणीला वाटलं की आपल्याला आता 1500 मिळते। मोठ्या जयघोषात ही योजना चालू झाली। योजना चालू झाल्याच्या नंतर प्रत्येक बहिणीला हे 1500 रुपये सुद्धा लवकरात लवकर मिळाले आणि निवडणुकीच्या अगोदर तर पुढच्या 2 महिन्याची सुद्धा टाकून दिले। आता नंतर पुन्हा काय होतंय आणि काय नाही, निवडणुका झाल्या, लाडक्या बहिणीने असं भरघोस मतदान केलं की जसं महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं। बरं, सत्तेवर आल्याच्या नंतर वाटलं होतं की 2100 रुपये मिळतील, कारण त्याने आधी सांगितलं होतं आम्ही निवडणुका झाल्यावर आम्ही पुन्हा जर सत्तेवर आलो तर 2100 रुपये देऊ। पण आता ते 2100 तर सोडा, 1500च बंद पडायच्या मार्गावर आहेत। आणि तेच बघणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये की नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणीचे 1500 रुपये बंद पडणार आहेत आणि त्याची चौकशी सुरू झालेली आहे, छाननी सुरू झालेली आहे। तर मी मित्रांनो रामेश्वर नवटके वेणू गंगाटेक या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महायुतीच्या मागच्या सरकारनं म्हणजे आता तेच माग हेच होतं, या सरकारनं लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये दर महिन्याला एक लाडकी बहीण योजना आणली। या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिल्या जाणार म्हणून मोठा जयघोष झाला आणि बर दिले बी दिले, निवडणुकीच्या नंतरही दिले। आता त्यामध्ये छाननी सुरू झालेली आहे आणि या छाननी अंतर्गत बऱ्याच लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद होणार आहेत। आता ज्या प्रत्येक गावातल्या अंगणवाडी सेविका आहेत ह्या घरोघरी जाणार आहेत आणि चौकशी करणार आहेत। मग त्यामध्ये चौकशी काय होणार, ज्या लाडक्या बहिणीकडे 4 व्हीलर वाहन आहे, ज्या लाडक्या बहिणीच्या घरातलं कोणीतरी इन्कम टॅक्स भरत असणार आहे, अशा लाडक्या बहिणींची छाननी होणार आणि त्यांचे हे 1500 रुपये येणं बंद होणार आहे। कारण हे बजेट काय लहान नाही, 46,000 कोटी रुपये वर्षाला सरकारला या लाडक्या बहिणींना द्यायचे। मग त्याच्यामुळे ही काही रक्कम लहान नाही, म्हणून आता याच्यात छाननी सुरू झाली। आता तसं छाननी करायला त्याने काय बळजबरी सांगितलं नव्हतं, कारण त्याने अगोदर जो GR काढला होता त्या GR मध्ये सांगितलं होतं ज्यांच्या घरातलं कोणी इन्कम टॅक्स भरत असेल त्यांना मिळणार नाही, ज्यांच्याकडे 4 व्हीलर वाहन असेल त्यांना मिळणार नाही। जमिनीची अट होती ती मात्र नंतर रद्द करण्यात आली आणि तरी पण सगळ्याच बहिणींनी अर्ज भरले आणि तेही लय हुशार, त्यानं निवडणुकीच्या अगोदर सगळ्याच बहिणीला दिली। त्यावेळी छाननी नाही केली, काय नाही, कारण पुढे निवडणुका होत्या, त्याला निवडून यायचं होतं। निवडून यायच्यामुळं 2100 रुपये बी देऊ म्हणाले, अजून तर काही 2100 रुपये मिळाले नाही। पण आता अर्थसंकल्प आता या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे। अर्थमंत्री अजितदादा पवारांनी सांगितलेलं आहे की आता फेब्रुवारी महिन्यात मी अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि तेही त्यावेळेस म्हणले होते की अर्थसंकल्पात आम्ही तशी तरतूद करू आणि 2100 रुपये महिना लाडक्या बहिणीला देऊ। आता अर्थसंकल्प झाल्यावरच कळत की लाडक्या बहिणींचे 2100 रुपये मिळतात का तर ते 1500 बंद पडतात, हे आता आपल्याला पुढेच पाहावं लागेल। मात्र आता सध्या तरी ज्याच्याकडे 4 व्हीलर वाहन आहेत त्याचे 1500 रुपये तर बंद पडायचा मार्ग मोकळा झालाय, पक्का झालाय। आता जी अंगणवाडी सेविका घरोघर जाणार, चौकशा करणार, वाहन आहे का, इन्कम टॅक्स भरताय का, नोकरीला आहे का, आणि मग तिथून पुढे बंद पडणार अशी माहिती होती। आता तुम्हाला माहिती कशी वाटली आणि तुमचे बंद पडणार आहेत का ते कमेंट करा आणि तुमचे चालू राहणार आहेत का ते सुद्धा कमेंट करा। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।